जय शिवराय. या रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी खरं तर उपस्थित राहण्यासाठी यायला थोडा उशीर झाला, त्याबद्दल आधी दिलगिरी व्यक्त करतो. पण सोपं असते, म्हणजे इथपर्यंत यायचं तर आधी 2 मतदारसंघ ओलांडून यावे लागतात. त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं, तिथल्या भेटीगाठी, या सगळ्या गोष्टी करत येताना उशीर होतो. पण आपण समजून घेता त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कालपासून तुम्ही बघत असाल जुन्नर तालुक्यामध्ये एक अदानीचा मोठा प्रोजेक्ट हा आहे आणि त्या विरोधात फार मोठं रान हे सगळं पेटलेलं आहे आणि त्या संदर्भात अजून त्याच्या जनसुनावणीला आपण स्थगिती घेतली आहे. उद्या कलेक्टर साहेबांकडे त्या संदर्भामध्ये एक सविस्तर बैठक आहे आणि या सगळ्या गोष्टीतून यायला उशीर झाला. पण या कार्यक्रमाला ज्यांनी मगाशी मार्गदर्शन केलं ते शिरूर हवेलीचे माजी आमदार अशोक बापू पवार, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब नाना नरके, विश्वास काका ढमढेरे, पूजाताई भुजबळ, राजेंद्रजी भुजबळ, अनिल शेठ भुजबळ, दत्तात्रयजी हरगुडे, संभाजी नाना भुजबळ, पोपटराव भुजबळ, मच्छिंद्रजी भुजबळ, शंकरदादा जांभळकर, संदीप शेठ गुंदेचा, नवराजी कांबळे, वैभवदादा यादव, पंचायत समिती सदस्य आमच्या वहिनी सुचेताताई थिटे, सचिनजी ढमढेरे, अमोलजी दरेकर, पालमन सगळे मान्यवर. पावसाचा जोर वाढलाय, शिंगाडे सर जास्त वेळ बोलण्यापेक्षा मुद्द्याचं बोलणं जास्त महत्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीनं मगाशी पोपटरावांनी मागणी केली की या चौकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे नाव देण्यात यावं, आणि तुम्ही सांगितलं चौकाच्या अलीकडे पलीकडे तुम्हीच आहे. आणि सध्या मगाशी अशोक बापूंनी जी गोष्ट सांगितली त्या पद्धतीनं अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, वेगवेगळ्या ठिकाणचे कार्यक्रम. मी आता गाडीत येतानाच ईश्वरपूरचा जयंत पाटील साहेबांचा कार्यक्रम करायचा, परत 30 तारखेला धुळ्याला आदरणीय पवार साहेबांचा सत्कार आहे इतिहास संशोधक मंडळातर्फे, त्याला सुद्धा जायचंय. या सगळ्या गोष्टी सातत्यानं सुरू असतात. पण मगाशी अनिल शेठ बोलत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, मी माझी चूक कबूल करतो. मागच्या टर्मला दादा अशोक बापू आमदार असल्यामुळं खरं तर आपली किती वेळा उपस्थिती असली पाहिजे या गोष्टीकडे लक्ष द्यायची फारशी वेळ पडली नव्हती. पण आता एवढी जर कामं प्रलंबित राहत असतील तर या गोष्टीची खरोखर मला तुम्ही जाणीव करून दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. की आता अशोक बापू जरी तुमच्यामध्ये सातत्यानं असले तरी सुद्धा मला उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शिरूर तालुक्याला महिन्यातून किमान एक दिवस हा फक्त तुमच्यासाठी देतो. म्हणजे कामांची जी तुम्ही यादी वाचली, म्हणजे बानाना अनेक दिवस मला सांगत होते, एक दिवस शिरूर तालुक्यासाठी किमान नक्की करा. तुम्ही जागा द्या, तुम्ही जागा नक्की करा, कुठं बसायचं हे सांगा. त्या ठिकाणी महिन्यातून किमान एक दिवस शिरूर तालुक्याला आणि पूर्ण वेळ शिरूर तालुक्यासाठी, या पूर्ण विधानसभा मतदारसंघासाठी आणि शेजारच्या मतदारसंघासाठी असं म्हणून एक डेडिकेटेड पीए एक तुम्हाला देतो, जेणेकरून जे काही तुमचे कामं असतील त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तो डेडिकेटेड पीए सुद्धा काम करेल. स्वीय सहाय्यक डेडिकेटेड तुमच्यासाठी असेल. आणि त्याचबरोबर मी स्वतः महिन्यातून किमान एक दिवस आता म्हणतोय, जशी गरज पडेल तशी आपण 2 दिवस करू. या पद्धतीनं तुमच्यासाठी वेळ देतो हे नक्की सांगतो. या कार्यक्रमाचं, या रस्त्याचं उद्घाटन होत असताना खरं तर पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, परंतु आज दुपारी 4 वाजता पीएमआरडी मध्ये आढावा बैठक आहे आणि अधिकारी इथं सुटले असतील तर तिथं बरोबर घावतील. कारण आतापर्यंत कसं असते, शेतकऱ्याचा आसूड खांद्यावर जवळ आहे तवर गोड मानून घ्या. जेव्हा त्याचा फटका बसायला सुरुवात होईल आणि मग त्यानंतर हक्कभंग आणि प्रिव्हिलेज जर सुरू झाले तर अधिकाऱ्यांना जर कुणाला मस्ती आली असेल तर मग त्याचा उपाय सुद्धा आता त्या भाषेत करावा लागेल, याशिवाय गत्यंतर नाही. आणि हे मी जो काही या संदर्भातला प्रोटोकॉल असतो हा जर पाळला जात नसेल तर मग अधिकाराची वेगळी जाणीव करून द्यावी लागेल, हे मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. या कामाच्या संदर्भामध्ये मगाशी कोणीतरी विचारलं
की कामाचं नेमकं स्वरूप काय, तर 7.5 मीटरचा रस्ता आहे, बाजूला गटर आहे आणि शिवाय 1 मीटरचं याच्यामध्ये साईड शोल्डर आहे. या पद्धतीचा रस्ता संध्याकाळच्या बैठकीमध्ये याची मागणी करतो. शिवाय हा तुमचा नावरा शिक्रापूर रस्त्याच्या संदर्भामध्ये ज्या तुमच्या तक्रारी त्याचा जर एक संपूर्ण तुम्ही मला एक आढावा दिला तर या तक्रारींच्या संदर्भात सुद्धा सदर अधिकारी असतील आणि सदर जो कोणी ठेकेदार असेल यांना समोर बोलून या तक्रारींचं सुद्धा आपण निवारण हे तात्काळ करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आणि मगाशी तुम्ही क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या फक्त बोर्डाचा उल्लेख केला. सध्या एक वेगळी जबाबदारी खरं तर खांद्यावर घेतली, म्हणजे नवनाथराव इथं बसलेत. नवनाथरावांनी खरोखर गोष्ट माहिती, आता सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जर तुम्ही पाहत असाल तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले हे नाव हे केवळ एखाद्या समाजापुरतं नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासात, हिंदुस्थानच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा दुवा कोण असेल तर ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. 1689 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या अजोड अशा बलिदानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे महाराष्ट्राच्या इतिहासातून काहीसं दडवलं गेलं होतं. मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय. 1689 ला छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि त्यानंतरची 180 वर्ष हे नाव काहीसं दडवण्याचा प्रयत्न झाला की काय अशी शंका निर्माण होते. आणि त्यानंतर तब्बल 180 वर्षांनंतर 1859 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली. पहिलं एतद्देशीय चरित्र जर कोणी लिहिलं असेल तर ते चरित्र म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पोवाडा आहे. त्यामुळे जो मागचा दुवा आहे हा साधण्याचं काम त्यांनी केलं. आणि आता मालिकेत तुम्ही जे सगळं चित्रण बघत असाल ते म्हणजे अस्पृश्य समजल्या गेलेल्या बांधवांसाठीची शाळा उघडणं. एक गोष्ट किती महत्वाची ठरते ते बघा. 1852 3 जुलै 1852 बरोबर ना? 3 जुलै 1852 रोजी अस्पृश्यांसाठीची पहिली शाळा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी उघडली. आणि त्यानंतरच्या 100 वर्षाच्या काळात त्याच समाजातून आलेल्या एका महामानवानं देशाचं संविधान लिहिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुस्थानी महात्मा ज्योतिराव फुलेंना मानतात, ते यासाठी मानतात. आणि त्यामुळे सध्या ही एक फार मोठी जबाबदारी खांद्यावर घेतोय. सगळ्या भारतभर जातोय. आता ही मालिका मराठीमध्ये जशी सुरू आहे तशी आता हिंदीमध्ये आपण सुरू केलेली आहे. ही आता आपण तेलुगू, कन्नड, तमिळ या सगळ्या भाषांमध्ये नेतोय, जेणेकरून महाराष्ट्राचा जो गौरवशाली इतिहास आहे, जो आपला पुरोगामी विचार आहे, हा पुरोगामी विचार, हा गौरवशाली इतिहास हा संपूर्ण देशभर पोचला पाहिजे, हा 7 समुद्रापलीकडे पोचला पाहिजे. प्रामाणिकपणे सांगतो, अडचणी लई मोठ्या, हाताला आता पट्टी तेवढ्यासाठीच आहे. म्हणजे युट्यूब मधून मिळणारं उत्पन्न असेल, मालिकेसाठी असणारा खर्च असेल, याची कुठंच सांगड जुळत नाही. लोकवर्गणीतून मी मालिका ही करतोय. मला कोणीतरी विचारलं परवा प्रश्न, नाना गरज काय पडली? मला खरंच हा प्रश्न विचारला, ही काय गरज पडली? लोकवर्गणीतून जायचं, इकडे हे खोके ते खोके असे आवाज असताना तुम्ही लोकांना भेटता, लोकांना शांतपणे सांगता हा महाराष्ट्राचा इतिहास जर मला अभिमानानं सांगायचा असेल तर लोकवर्गणी गोळा करावी लागेल, त्यातून ही मालिका उभी करावी लागेल. सातत्यानं मालिका अखंड सुरू आहे. 200व्या जन्मशताब्दी वर्षामध्ये मालिका बंद होऊ नये या भावनेतून सुरू आहे. आणि म्हणून मला कोणीतरी विचारलं की नेमकी गरज काय पडली? मी उत्तर हेच दिलं, हाच प्रश्न किंवा हेच उत्तर जर त्यावेळी सावित्रीमाईला आणि ज्योतिरावांना जर कोणी विचारलं असतं, सावित्रीमाई जर म्हटली असती की 1 जुलै 1848 ला पाऊल पुढे टाकताना दगड गोटेन शेण मारा येतोय, मला गरज काय पडली, तर आज इथं पूजाताई नाही तर सुचेता वहिनी स्टेजवर बसलेल्या दिसल्या नसत्या. जर महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळी विचार केला असता, इंग्रजी 7वी पास झालेला फक्त दुसरा व्यक्ती, सरकारी नोकरी मिळाली असती, गाडी मिळाली असती, बंगला मिळाला असता, मान मराठा मिळाला असता, हे सगळं असताना त्यांनी जर विचार केला असता गरज काय पडली, तर देशाचं संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संधी मिळण्यासाठी जी पार्श्वभूमी तीच तयार झाली नसती. शिक्षणाची गंगा आज तुमच्या माझ्या घरात आता माझ्या समोर
राज्य आयकर विभागामध्ये अक्षय एकनाथ भुजबळ आणि सोनाली जाधव या दोघांनी यश मिळाल्याची जी गोष्ट आली आहे, या बहुजन समाजापर्यंत शिक्षणाचे बांध फोडून शिक्षणाची गंगा जर आणली नसती आणि त्यासाठी गरज असती, आणि म्हणून या भावनेतून खरं तर काम करतोय. कुणाला तरी देणं द्यावं लागतं आणि हे देणं देत असताना या भावनेतून पुढे जातोय. त्यामुळं केवळ तुमचं प्रतिनिधित्व करण्याच्या पलीकडे समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये हा विचार रुजवण्यासाठी शिवरायांचा मावळा म्हणून खारीचा का होईना वाटा उचलण्याचा प्रयत्न करतोय. तोही तुम्ही सगळे गोड मानून घेताय, समजून घेताय, पाठीशी ठामपणे उभे राहताय. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही जागा सांगितली सावतामाळी मंगल कार्यालय, महिन्यातून एक दिवस किमान आपण इथे बसायला सुरुवात करू. तुमच्या ज्या काही अडचणी असतील, प्रशासकीय अडचणी असतील, इतर अडचणी असतील, यासाठी मी इथून पुढे उपलब्ध आहे. अगदी या पुढच्या 15 दिवसातच पहिला दिवस हा मी तुम्हाला शिरूर तालुक्यासाठी देतो, हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.